आम्ही 25% शत्रू किडी मारायसाठी आम्ही 75% मित्र किडी मारतोय आणि त्या मित्र किडी सोबत मधमाशी आम्ही मारून टाकतोय. 150-200 वर्षाची झाडं आमच्या वडिलांनी आजोबांनी लावलेली झाडं ही आम्ही तोडून टाकली. कुटुंब पद्धती विभक्त झाली तशी जमिनीचं क्षेत्र कमी झालं. क्षेत्र कमी झाल्यामुळं बांधावली झाडं ही लोकांना अडचण वाटायला लागली. रान कमी झालं, मग ते बांधावली झाडं वसप पडते झाडं तोडून टाका. तर हे झाडं म्हणजे पाखरांसाठी पक्षी थांबव होती आणि ह्या झाडावर पाखरं बसून की बाबा आपल्या शेतात येणाऱ्या किडी किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिथनं कंट्रोल होत होत्या. हे आपल्या अडाणी लोकांना त्या काळी समजत होतं. पण आपल्या ताटात चांगलं अन्न यावं असं जर वाटत असेल तर बाबा आपल्या आजूबाजूला नैसर्गिक आदिवास किंवा देशी झाडे लावून बाबा हे अन्न साखळी व्यवस्थित राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. बांधावर बोरी आणि बाभळीची झाडं हा मधमाशीचा सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय. सूर्यफूल असेल किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्याच्यावरती मधमाशी यावी आणि हे मधमाशी ह्याच्यावर आली की ह्याच्यातनं आपल्या पिकावर यावी, त्याचं परागीभवन व्हावं, त्याचं उत्पादन वाढावं हे त्या अडाणी लोकांना कळत होतं. पुढच्या काळात म्हणजे मधमाशी शिल्लक नाहीच, मधमाशी शिल्लक राहणारच नाही. आमच्या ताटात जे अन्न येतं ते अन्न आमच्या व्यवस्थित येणार नाही. म्हणजे जमिनीचं आम्ही एवढं आता वाटोळ करून टाकलंय की ते पुढल्या पिढीच्या फक्त 7 बाऱ्यावर जमीन राहील, ती कसता येणार नाही. म्हणजे रसायनाचा मारा एवढा आमच्याकडे आता चाललाय. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा खोपा हे गाणं सुद्धा आहे. ते काटेरी वृक्षांवर सुगरण खोपा घालते, पण इथं आता आपल्या आजूबाजूला काटेरी वृक्षच नसल्यामुळं कदम सांगतायत तसं की त्यांनी त्या सुगरणीनं नारळाच्या झाडावर खोपा घातलाय. रासायनिक खताच्या एवढ्या माऱ्यामुळे म्हणजे जमिनीची अवस्था अशी साबणाच्या वडीसारखी झाल्या. म्हणजे एवढी जमीन कटक झाली. म्हणजे बैलानं पूर्वी नांगरणारे लोक आता किती हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर घातला तरी त्याचा नांगूर किती लागतोय आणि त्यातनं ढेकळ किती निघते ते भुसभुशीत नाही जमिनीचं वाटोळ केलंय आम्ही. नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय राईट अँगल. महाराष्ट्रामध्ये यंदा आंब्याचा मोहर सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसू लागला. मात्र त्या प्रमाणात आंब्याचा उत्पादन किंवा परागीभवन झाल्याचं दिसत नाही. हे का झालं, याच्या पाठीमागं काय कारणं आहेत, यासाठी आपण आज ही उबडधोबड प्रमाणात चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत जनप्रवासचे आमचे सहकारी मित्र विनायक कदम. नेमकं आंब्याचा मोहर आला पण मधमाशा नसल्यामुळे परागीभवन झालं नाही. ही परिस्थिती कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत सगळीकडे हीच परिस्थिती आहे. यावर्षी सगळ्यात कमी आंबा उत्पादन झालेलं आहे, का तर मधमाशा कमी आहेत आणि त्यामुळे परागीभवन झालं नाही. हे कशामुळे झालं, निसर्गात मधमाशा नेमकी काय भूमिका बजावतात हे आपण या मुलाखतीतून उलगडणार आहोत. मला नेमकं सांगा, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. मला पहिल्यांदा सांगा की मधमाशी निसर्गासाठी का महत्त्वाची आहे आणि परागीभवनासाठी आंब्याच्या मधमाशीचं काय भूमिका असते. मधमाशी आपल्यासाठी म्हटलं तर आपल्या ताटात जे रोज अन्न येते तर ते अन्न यायसाठी मधमाशी आपल्याला पहिल्यांदा गरजेची किंवा उपयोगाची आहे. बरं, आता मधमाशी कुठं गेली किंवा आंब्याचा मोहर का गळाला करपला, मग ह्याच्या मागं लांबपर्यंत जर गेलं तर त्याची सुरुवात एक 20-25 वर्षापूर्वीपासून करावी लागेल. त्याची मधमाशी गायब का झाली ती तर ते मधमाशीचा जो आदिवास होता किंवा जी देशी झाडं होती तर ते देशी झाडं आम्ही आमच्या शेतात नसेल, बांधावर नसेल, ही सगळी नष्ट करून टाकली. 150-200 वर्षाची झाडं आमच्या वडिलांनी आजोबांनी लावलेली झाडं ही आम्ही तोडून टाकली. कुटुंब पद्धती विभक्त झाली तशी जमिनीचं क्षेत्र कमी झालं. क्षेत्र कमी झाल्यामुळं बांधावली झाडं ही लोकांना अडचण वाटायला लागली. रान कमी झालं, मग ते बांधावली झाडं वसप पडते झाडं तोडून टाका. तर हे झाडं म्हणजे पाखरांसाठी पक्षी थांबव होती आणि ह्या झाडावर पाखरं बसून की बाबा आपल्या शेतात येणाऱ्या किडी किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिथनं कंट्रोल होत होत्या. हे आपल्या अडाणी लोकांना त्या काळी समजत होतं. आणि आता शिकलेल्या लोकांची काही गोष्ट वेगळी आहे की बाबा बांधावलं झाड काढलं म्हणजे आपल्याला जमीन जास्त कसाय मिळते किंवा ह्या बऱ्याच गोष्टी ते करतायत असा विषय. दुसरा विषय असा आहे की बांधावर बोरी आणि बाभळीची झाडं हा मधमाशीचा सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय. का ह्याच्यासाठी तर ते मधमाशीला काटेरी किंवा अडचणीच्या ठिकाणी पोळं बांधायचे त्याचे आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हक्काचं ठिकाण आहे. म्हणजे काट्याचं अशासाठी की बाबा तिथं सुरक्षित आहे तिच्यासाठी सगळं, की बाबा कुठं दगड मारला तर कोणी तिथं लागणार नाही, एखाद्या प्राण्यापासून धोका होणार नाही किंवा अशा अडचणीच्या ठिकाणी मधमाशी तिचं पोळं घालते ती. तर ही पोळं घालायला जे झाडं आहेत तर ही पहिला बावरीची आणि बाभळीची झाडं आम्ही सगळ्यांनी तोडून टाकली. बांधावनं नष्ट केली आम्ही. बांधावर झाडं ठेवलीच नाही ती. त्याच्या पाठोपाठ देशी झाडं आम्ही तोडून टाकली
आणि शासनाच्या ज्या वृक्ष लागवडीच्या ज्या काही योजना छान छान नुसत्या घोषणा केल्या जाते त्या किंवा ते लावून नुसतं राम भरोसे त्यांना सोडलं जाते तर त्या योजना म्हणजे परदेशी झाडं म्हणजे परदेशी गोष्टींचं आम्हाला कितपत प्रेम आणि आकर्षण असावं तर ह्या झाडांच्याकडे बघितलं तर लक्षात येईल तुम्हाला. आपण पण ज्यावेळी बघतोय की सरकारकडून ते धोरण राबवलं जाते वृक्ष लागवडीचं त्यावेळी सगळे परदेशी झाडं असतात, देशी वाहनांची नेमकी संख्या कमी असते तिथं. तुम्ही वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या नर्सरी जाऊन कुठे जर बघितल्या तर त्या नर्सरीमध्ये देशी झाडांची संख्या किती आहे मला बघून सांगा तुम्ही. आणि ही झाडं ह्या नर्सरींच्या मार्फत सगळ्या गावोगाव लावली जाते. विदेशी झाडे शाळा असेल, दवाखाना असेल, सार्वजनिक बस थांबा असतील, मंदिरं असतील, ह्या सगळ्या भोवती आम्ही ही परदेशी झाडे लावली आहेत. आणि ह्या झाडाचा इथल्या जीवसृष्टीला झिरो त्याचा उपयोग आहे. आणि त्याचा उपयोग नसल्यामुळे ह्या नैसर्गिक जीवांचा आदिवास आम्ही नष्ट करून टाकला आणि ह्या झाडांच्या आम्ही संकरित झाडांच्या प्रेमात आहे. आणि ह्या शासन स्तरावरल्या ह्या राबवलेल्या ज्या वृक्ष लागवडीच्या ज्या जून जुलैमध्ये आम्ही लावतो वृक्ष लागवडीच्या ज्या योजना करतो या तर ह्याच्यात आम्ही सगळ्या गावोगावी ह्या संकरित परदेशी झाडांचा आम्ही प्रसार केला आहे. आणि हे प्रसार एवढा घातक आहे की आमच्या देशी झाडांच्या मुळावर ही संकरित झाडं उठली ती. आणि ह्यांचं म्हणजे एकदा ते झाड एक तर पहिला झपाट्यानं वाढतं या आणि ते वाढल्यानंतर त्या झाडाच्या ज्या काही बिया असतील तर त्या बिया वाऱ्यानं मैलून मैल त्या बिया जातात आणि किलो 2 किलोमीटर जाऊन त्याचं ती बी पडून आणि तिथे उगवायला ते चालू होते ती. तर हे इथल्या जैव साखळीला आणि इथल्या अन्न साखळीला ते उपयोगाची झाडांचा अजिबात उपयोग नाही. एवढे अभ्यासक किंवा पर्यावरणातली माणसं ओरडून सांगते ती तरी आपल्या व्यवस्थेवर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. म्हणजे शासन स्तरावरूनच हे सगळे असले धोरण आहे ते आपल्यात 100-200 सरकारच कुठं तर चुकीचं वागतं यासाठी. सरकारच्याच ह्या सगळ्या गोष्टीला पाठबळ आहे का असं कधी कधी वाटतं. सरकार गांधाराची भूमिका घेते. गांधारीच्या भूमिकेत म्हणजे ह्या हायवेसाठी ही जी झाडं तोडली जाते ती 10 पट झाडं 20 पट झाडं लावू हे गोंड सांगितलं जातं. तर ही झाडं प्रत्यक्षात ह्यांनी लावले ते किती, ती जगले ते किती, ती लावले ते कुठली एकदा जर अभ्यासला तर म्हणजे डोक्याची अशी शिर उठते ह्या झाडांची की म्हणजे वडासारखे 200-300 वर्षाची झाडं आम्ही तोडून हे संकरित झाडांचा भरणा आम्ही गावोगाव करून तिथली जैव साखळी म्हणजे आपण देशी तोडतोय विदेशी लावतोय. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की आता मधमाशीमुळे परागीभवन होत आहे ते झालेलं नाही, मग त्यासाठी करायचं काय म्हणून शेतकऱ्यांना आता मधमाशीच्या पेट्या आणून ठेवलेत का तर परागीभवनासाठी मधमाशा येत नाहीत तर मग ते शेतीत त्या मधमाशाच्या पेट्या ठेवल्या त्यामुळे तर परागीभवन होईल. हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? आता पेट्या ठेवल्या योग्य आहे पण ते मुळात त्याच्या मागलं कारण बघितलं तर तुम्हाला पेट्या ठेवायचीच ही वेळ का आली बाबा. तुम्ही त्यांचा नैसर्गिक आदिवास जपला असता किंवा त्याला सगळे पोषक जर वातावरण तुम्ही तयार केलं असतं तर मधाच्या पेट्या तुम्हाला आणावंच लागल्या मधमाशी हल्लीच नसती. तुमच्या खाण्यायोग्य सगळ्या गोष्टीच्या परागीभवनासाठी मधमाशी लागते. मधमाशीसाठी पूर्वीची लोक अडाणी जरी असली तरी ते त्याच्या पीक पेरल्यावर त्या पिकाच्या साईडला जी आडत असं घालायची मोगण्यात त्या सगळ्या सूर्यफूल असायचं, कार्याळ असायचं, राळ्या असायचं, मग हे सगळे कडधान्य घालून आपल्याला बारमाही जे लागतं ते सगळं पेरलं जायचं आणि ते कुठंतर निसर्गाशी अन्न साखळीशी निगडीत होतं. हे अन्न साखळीचं म्हणजे ह्या सूर्यफूल असेल किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्याच्यावरती मधमाशी यावी आणि हे मधमाशी ह्याच्यावर आली की ह्याच्यातनं आपल्या पिकावर यावी, त्याचं परागीभवन व्हावं, त्याचं उत्पादन वाढावं हे त्या अडाणी लोकांना कळत होतं. ते आम्हाला कळत नाही. नुसतं त्या पिकाच्या बाबतीतच मी सांगत नाही, पूर्वीच्या काळी जे लोकांची झाडे लावण्याच्या पण पद्धती बघा तुम्ही. म्हणजे ह्याचा आता उन्हाळ्यात फुलणारा पळस म्हणजे उन्हाळ्यात आता कुठलीच पिकं राहणार नसते ती, त्यामुळे मधमाशीला मध किंवा ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टीसाठी सगळ्या अडचणी होते त्या. पण त्यांनी लावून ठेवलेली झाडं बघा की उन्हाळ्यात पळस असेल, काटेसावर असेल, करवंदीची झाडं असलेली, परत जांभळीची झाडं असलेली. म्हणजे आता तुम्ही 4 नावं घेतली ही सगळी काटेरी वृक्ष आहेत. नाही यातला हे काटेरी नाहीत, काटेरी फक्त बाबळ आणि बोर. तर हे वृक्ष मला अशासाठी सांगायचं की निसर्ग निर्मितीत पूर्वीच्या लोकांनी ही झाडं लावून ठेवलेली. म्हणजे बाबा हंगाम संपल्यावर मधमाशीने काय म्हणजे तुमचं कारळ काढलं, सूर्यफूल काढलं तर उन्हाळ्यात मधमाशीने काय मध कुठला गोळा करायचं तर ही झाडं ह्या निसर्ग रचनेत सगळ्या तिने करून ठेवली होती. म्हणजे उन्हाळ्यात मधमाशीच्या मधाची सोय व्हावी ह्यासाठी ही झाडं होती आणि बांधावर सगळ्यांच्या ही झाडं होती. ह्या झाडांचा आम्ही तोडून आम्ही नायनाट करून टाकला. परदेशी झाडांच्या आम्ही एवढं मागे लागलोय की आता काय म्हणजे विचारायची सोय नाही. मी म्हणतो ही परिस्थिती आहेच राहिली तर पुढच्या काळात काय होईल मग याचं? पुढच्या काळात म्हणजे मधमाशी शिल्लक नाहीच, मधमाशी शिल्लक राहणारच नाही. आमच्या ताटात जे अन्न येते ते अन्न आमच्या व्यवस्थित येणार नाही. म्हणजे जमिनीचं आम्ही एवढं आता वाटोळ करून टाकलंय की ते पुढल्या पिढीच्या फक्त 7 बाऱ्यावर जमीन राहील ती कसता येणार नाही. म्हणजे रसायनाचा मारा एवढा आमच्याकडे आता चाललाय.
आता रसायन काय म्हणतील की बाबा लोक तू रसायनाचं केमिकल विदाऊट केमिकल आणि जैविक हे असल्या बाता मारतोय, पण त्याशिवाय होत पण नाही ना. रासायनिक मारल्याशिवाय लोकांचं असं म्हणणं आहे की दुप्पट पीक येत पण नाही. दुप्पट पीक येत नाही हे सगळं खरं आहे, पण त्याचा साईड इफेक्ट पण तुम्ही बघताय. म्हणजे कॅन्सर आता कोणाकोणाला कसा कसा चालू आहे हे रासायनिकचीच देण आहे. रासायनिक खताच्या एवढ्या माऱ्यामुळे म्हणजे जमिनीची अवस्था अशी साबणाच्या वडीसारखी झाल्या. म्हणजे एवढी जमीन कटक झाली. म्हणजे बैलानं पूर्वी नांगरणारे लोक आता किती हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर घातला तरी त्याचा नांगूर किती लागतोय आणि त्यातनं ढेकळ किती निघते ती. भुसभुशीत नाही जमिनीचं वाटोळ केलंय आम्ही. पोत सुधारला नाही जमिनीचा, पोत सुधारला नाहीच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईने त्याचा अभ्यास न गरजेचं आहे. बरं रसायन जर तुम्ही मारायचं असेल बाबा एखाद्या पिकाला तर ठीक आहे, तुम्हाला गरज असेल तर मारलं पण पाहिजे, पण ते मारत असताना ती मधमाशीची कशी काळजी घेतली पाहिजे ह्याचं पण त्याच्या मर्यादा सुद्धा वाचला पाहिजे, हे बघितलं पाहिजे. तर मधमाशी 5 नंतर दिवस मावळते ना आपल्या पोळ्याकडे जाते, घरट्याकडे जाते, तर त्यावेळी तुम्ही औषधाची फवारणी करायला पाहिजे. निसर्गात प्रत्येक पिकावर 25% शत्रू किडे, 75% मित्र किडे आणि 25% शत्रू किडे आहेत. आम्ही 25% शत्रू किडी मारायसाठी आम्ही 75% मित्र किडी मारतोय आणि त्या मित्र किडी सोबत मधमाशी आम्ही मारून टाकतोय. म्हणजे हे फार डेंजरस आणि प्रचंड भयानक आहे ह्या सगळ्या गोष्टी. याचा कुठंतरी लवकर याच्यावर आम्ही बाबा ह्याच्यावर विचार मंथन करून किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर नाही केल्या तर भविष्य फार वाईट आहे येणाऱ्या पिढ्यांचं. तुमचं आता जमिनीत काय पिकत नाही किंवा शेतीच्या नावानं नाका मोरडणाऱ्यांची संख्या फारच आहे आता, पण हे मधमाशी संपली तर भविष्य काय आमचं फार अवघड होऊन बसणार आहे सगळ्या गोष्टी. शेवटचा प्रश्न एकच विचारतो की आंबा उत्पादकांना काय सल्ला द्याल तुम्ही या माध्यमातून आपल्या? आता आंबा उत्पादकांना सल्ला द्यायला आता यंदाचा हंगाम तर आता गेला आता काय गेला त्यातला काय विषय नाही. म्हणजे कोकणात बघितला तर 90-95% आंबा मोहर करपला ह्याच्यासाठी की बाबा वातावरणातले चढ होतात. म्हणजे अति उष्ण पडते, अति थंड पडते, सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असते, तर संध्याकाळी सुद्धा थंडी असते, संध्याकाळी पण थंडी असते आणि ह्या वातावरणामुळे तिथला मोहर करपला आहे. बरं आंब्याचा मोहर आल्यावर निसर्गानं बघा रचना कशी करून ठेवली की मोहर आल्यावर त्या आंब्याच्या झाडावर कोळी आपलं जाळं विणतो. तर तो कोळी जाळं अशासाठी विणतोय की त्या आंब्याचा मोहर जर आला तर त्या आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड ही किडे येते ती. बरोबर. आणि ही किडे आलं की ती किडे त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकते ती आणि ती किडे कोळी खाऊन टाकतोय. म्हणजे बारकाईनं बघा, म्हणजे हे थ्रिप्स आणि तुडतुड्याचे किडे कोळी खातोय आणि ज्यावेळी आंब्याचं मधमाशीकडनं परागी भवन होऊन जेव्हा आंब लागतेच झाडाला तर त्यावेळी ह्या कोळ्याला ते निसर्गातले बाकीचे पक्षी खाऊन त्या कोळ्याचं नियंत्रण करते. म्हणजे एकामेकावर अन्नसाखळी डिपेंड आहे एवढी. म्हणजे निसर्गाने ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या त्या व्यवस्थित. पण आपणच कुठेतरी विस्कळीतपणा आणतोय. म्हणजे रसायन केमिकल मारून आम्ही ही सगळ्या साखळीची आम्ही वाट लावायला लागलोय. म्हणजे ह्या निसर्ग निर्मितीसाठी सगळ्या झाडांची किंवा ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे ती. तर मगाशी आपली चर्चा झाली त्याप्रमाणे की बाबा बाभळीच्या आणि बोरीच्या झाडांच्या बद्दल आमच्या मनात एवढा तिरस्कार आहे की बाबा का कशासाठी कळत नाही. पण निसर्ग निर्मितीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेत चिमण्या पाखरं असतील किंवा मधमाशी असतील त्यांच्यासाठी ही झाडं फार महत्वाची आहेत. काटेची झाडं म्हणजे त्यांचं कुटुंब घर किंवा त्यांना आसरा एक प्रकारचा. मग त्या काटेरी झाडात बाबा शिकारी पाखरं ही मागे लागली तर त्यात बसवावं, त्यांचं संरक्षण व्हावं ह्या त्याचा उद्देश होता. आता बाभळीचं झाड म्हणजे माणसानं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असं आहे. बाभळीचं झाड आता मी तर बघतोय की कुठेही दिसत नाही. बाभळीचं झाड मुळात दिसतच नाही ते. आणि दुसरा विषय की बाभळीच्या झाडाकडनं माणसानं काय शिकावं तर ते झाड एवढं प्रचंड स्वयंपूर्ण आहे ते सांगतो की तुम्ही बारकाईने त्या झाडाकडे बघा की दुष्काळात सुद्धा ते झाड तग धरते. बाभळीचं आणि बोराचं झाड ते तग असं धरते की बाबा त्याच्या जी काटा असते तर ती काटा आतनं पोकळ असते आणि त्या काट्यात सकाळच्या वेळी पडणारं दव असेल किंवा बाष्प असेल तर ती काटं शिवून त्या फांदीला त्यातनं पाण्याचं सर्क्युलेशन करून ती बाष्पामार्फत ते झाड तग धरते. म्हणजे एवढंच म्हणजे त्याला पाणी घाला, त्याला खात घाला, ह्याला असलं अजिबात त्या झाडाला गरज नाही. पण आम्ही त्या झाडाच्या मुळावर उठलो. सुगरणीसारखी चिमणीच्या आवडतं असणारं ते झाड आम्ही नष्ट करून टाकलं की सुगरणीचं झाड म्हणजे तिच्या लेकरांसाठी तिचा खोपा ती त्या झाडावर बांधते. पण त्या निसर्गातल्या पाखरांना सुद्धा आमच्या ह्या शिकलेल्या माणसांच्या वर्तनामुळे त्या नारळीच्या झाडांना आता सुगरण हे करायला लागले. म्हणजे त्यांनी सुगरणीनं खोपा घातलाय. सुगरणीनं खोपा घातला. हे खूप धक्कादायक आहे की खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा खोपा हे गाणं सुद्धा आहे. ते काटेरी वृक्षांवर सुगरण खोपा घालते. पण इथं आता आपल्या आजूबाजूला काटेरी वृक्षच नसल्यामुळं कदम सांगतायत तसं की त्यांनी त्या सुगरणीनं नारळाच्या झाडावर खोपा घातलाय.
हे खूप धक्कादायक आणि वास्तव आहे. नाही, हे म्हणजे माणसानं एवढं आक्रमण केलं ह्या निसर्गाने ह्या सगळ्या प्रक्रियेत का नाही, म्हणजे ह्या पृथ्वी फक्त आमचीच आहे किंवा ह्या हव्यासानं माणूस झपाटलाय, म्हणजे हे पृथ्वीवर हे किडे मुंगे किंवा ह्या सगळ्यांचा पण त्याच्यावर अधिकार आहे ह्या पृथ्वीवर, की हे समजायला आम्ही त्याच्या पलीकडे गेलोय आम्ही. म्हणजे आम्ही ह्या सगळ्यात ह्या जीवांचे आम्ही वाटोळ करायला लागलो, की ह्या सगळं ओरबडून घ्यायचं, की पुढल्या पिढीला काय राहील का नाही याची सुद्धा मला शंका आहे. म्हणजे हवा, पाणी, निसर्ग, जमीन, जंगल सगळ्यांचं आम्ही उद्ध्वस्त करून टाकले. पुढल्या पिढीला जर काय द्यायचं असेल तर तुमच्या 7 बारेवर फक्त पुढल्या पिढीच्या जमीन राहील, ती कसता येणार नाही अशा योग्यतेची आम्ही आता जमीन करून ठेवायला लागलोय. हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण हे काय तुम्ही आम्ही रोज बघतो याची सगळी काय परिस्थिती चालली आहे. पण आपल्या ताटात चांगलं अन्न यावं असं जर वाटत असेल तर बाबा आपल्या आजूबाजूला नैसर्गिक आदिवास किंवा देशी झाडे लावून ते बाबा हे अन्न साखळी व्यवस्थित राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. एकूणच काय तर मधमाशांची घटती संख्या ही फक्त केवळ आंबा पिकापुरती मर्यादित नसून हे जी पिकं आहेत आपली त्या सगळ्यांपुरती मर्यादित आहे किंवा ही धोक्याची घंटा आहे आपली. अन्न साखळी आपण जर अबाधित नाही ठेवली निसर्गाची तर येणारा काळ खूप धोकादायक आहे. जर आपण देशी खाल्लं, देशी पिकवलं तर कुठं तर अन्न साखळी अबाधित राहील असं विनायक कदम यांचं म्हणणं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात जर आपल्याला हे पर्यावरण आपल्याला वाचवायचं असेल, अन्न साखळी वाचवायची असेल आणि पीक मूलभूत प्रमाणात घ्यायचं असेल तर कुठं तर पर्यावरणासुद्धा विचार आपण केला पाहिजे.